घरी उरलेल्या चपात्या आहेत आणि त्याबरोबर खाण्यासाठी कोणतीही भाजी नाही या डाळ नाही. तर विश्वास ठेवा, ही रेसिपी बघितल्यानंतर आता तुम्हाला हा विचार करावा लागणार नाही. आता त्या उरलेल्या चपात्यांचं काय करायचं. तर नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा फार फार स्वागत आहे. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे पालकाची काही पाणी घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे पालकाच्या जागी मेथीचा वापर करू शकता. त्यानंतर मी इथे उरलेल्या चपात्या घेतलेल्या आहेत. तर तुम्ही इथे चपातीच्या जागी भाकरीचा वापर करू शकता. त्यानंतर मी इथे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. तर कांदे मी इथे लांब साईजमध्ये कट केलेले आहेत. तर तुम्ही बारीक पण चिरून घेऊ शकता. त्यानंतर सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या चपात्यांचा चुरा बनवून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला या चपातीची एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. तर मी इथे या चपातीची एकदम बारीक पावडर बनवून घेतलेली आहे. तर सर्वात आधी आता आपल्याला हा जो चुरा आहे तो एका बाउलमध्ये घालायचा आहे. त्यानंतर मी इथे पालकाची पाने जी आहेत ती एकदम बारीक चिरून घेतलेली आहेत. तर ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर हे ऑप्शनल आहे, कारण आपण याच्यामध्ये लाल मिरचीची पावडर पण घातलेली आहे. मग यामध्ये आपल्याला 2 चमचे बारीक चिरलेला करवेव घालायचा आहे. तर मी ते करवेव एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. तर शेवटी आता आपल्याला याच्यामध्ये 4 चमचे गहू पीठ घालायचं आहे. तर तुम्ही इथे गहू पिठाच्या जागी तांदूळ पीठ नाही तर बेसनाचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हे जे सगळे साहित्य आहेत ते व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि घडसर असे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते एकदम घट्ट बनवायचं आहे, पातळ नाही बनवायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला हे थोडंसं मिश्रण हातात घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याच्या गोल आकारमध्ये आपल्याला टिक्या बनवायच्या आहेत. तर तुम्ही या चौकोनी आकारमध्ये पण बनवू शकता, नाहीतर तुम्ही हे मिश्रण पातळ करून याचे थालीपीठ पण बनवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे पीसेस आहेत ते बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला अशा पद्धतीने या गोल वड्या बनवून आपल्याला या तेलात घालायच्या आहेत. आणि आता ही रेसिपी आपल्याला दोन्ही बाजूनी सेलो फ्राय करून घ्यायची आहे. तर व्यवस्थित कुरकुरी आणि ब्राऊन होईपर्यंत. तर मी ते ही रेसिपी सेलो फ्राय करत आहे. तर तुम्ही ही डीप फ्राय पण करू शकता. तर एका बाजूने फ्राय झाल्यानंतर चमच्यानी आता आपल्याला ज्या या टिक्या आहेत त्या पलटवायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर आता इथे ही रेसिपी दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने उरलेली चपाती या भाकरीचा वापर करून हा रुचकर असा नाश्ता बनवू शकता आणि गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाही तर फक्त चहा या कॉफीबरोबर एक स्नॅक्ससारखं सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.